बाप रे, अगं कशासाठी काढलेस एवढे पैसे? निरंजनला बिझनेससाठी देते. 5 लाख आहेत, पुरतील ना? भरपूर झाले. येणार आहे का तू? हो, दागिने घेऊन बोलवले मी त्यांना. 2 ग्रॅमचे दागिने अगोदर काढून घेते, तरच खरे दागिने करता येतील ना. येतच असतील, पण त्यांच्याशी काय बोलायचंय लक्षात आहे ना? लक्षात आहे. तिने आपणहून ते दागिने तुझ्याकडे दिले पाहिजे, सगळं लक्षात आहे माझ्या. आपण दोघं मिळून करू काय करायचं. मला सांगा, क्षीरसागरांचं नेमकं काय झालंय? काही कळायला मार्ग नाहीये. दोघांचेही फोन लागत नाहीयेत. काहीतरी गडबड आहे नक्की. निदान पार्टीला का नाही आले हे सांगायला तरी फोन केला असता त्यांनी. जाऊ दे, मरू दे ना. तो क्षीरसागर गेले असतील कुठेतरी, नाही तर कुठल्या तरी कामात असतील. नाही, पण विचारपूस करायला तरी फोन करायला हवा. काही नको. हे बघ, तो क्षीरसागर आणि त्याचे पैसे याची आपल्याला काही गरज नाहीये. आपल्या घरात प्रत्यक्ष गंगा अवतरलेली आहे. करेक्ट. आई, अरे ये बाळा निरंजन, ये निलिमा ये. आई तू बोलावलंस? हो नाही म्हणजे ही म्हणाली की दागिने घेऊन बोलावले. हो. निलिमा, ते दागिने. आई पण आई वडिलांची मनं कळतच नाहीत का रे तुम्हा मुलांना? निलिमा, पै पै जमवून तुझ्या वडिलांनी हे दागिने घडवले असतील. तुझी आई तुझी आठवण काढत असताना या दागिन्यांमध्ये तुला पाहत असेल आणि ते विकायला निघालेस तू. आई पण यांना यांच्या पायावर उभं राहणं पण गरजेचं आहे ना. एक शब्दही बोलू नकोस निलिमा तू. सुनेचे दागिने विकून स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची वेळ जहागीरदारांच्या मुलावर आलेली नाही अजून. $5 लाख आहेत. काही गरज नाहीये दागिने विकण्याची. आई एवढे पैसे? निरंजन, अरे मुलगा आहेस तू माझा. आई मुलावर नाही चिडणार तू कुणावर चिडणार? आणि आई मुलावर चिडली म्हणून त्याला टाकून नाही रे देत. ललिता, तू म्हणतेस ते बरोबर आहे. हे मला फारसं पटलेलं नाहीये. म्हणजे अगं, अगदीच काही अडचण आली तर शेवटी आपण त्याच्या पाठीमागे उभे राहणारच आहोत ना. आई बाप आहोत आपण त्याचे. पण मुलगा स्वतःच्या हिमतीवर काही करू इच्छितोय, स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं राहायला बघतोय, तर तू त्याला हे असं लाचार केलंस. हो आई, मला माझे दागिने विकू दे. निलिमा, यांचा बिझनेसमध्ये जम बसला ना तर हे करतील माझ्यासाठी दागिने. पण निलिमा तुझ्या माहेरचे दागिने आहेत ते. निरंजन, तू तिला 9 लाख हार करशील पण माहेरच्या गुंजभर सोन्याची तरी सर येणार आहे खरे त्याला? तेही बरोबरच आहे म्हणा. हे बघ निरंजन, हे दागिने तुझ्या बायकोचे आहेत, पण घरची लक्ष्मी बाजारात जाऊ नये म्हणून तुझी आई पैसे द्यायला तयार आहे. पण हे तुझं तुला पटतंय? अहो, त्यापेक्षा आहे ना आपण हे दागिने आईंकडेच ठेवू आणि तुमच्याकडे पैसे परत येतील ना तेव्हा तुम्ही आईंना द्याल, आई दागिने परत करतील. निलिमा, सुनेचे दागिने गहाण ठेवून मुलाला पैसे देणारी बाई वाटले का ग मी तुला? नाही, असं असेल ना तर तू तुझे दागिने घेऊन जा बाई. आई तसं नाही, माझे माहेरचे दागिने तुमच्याकडे सुखरूप राहतील आणि यांनाही लाचारी नाही वाटणार. आणि माझे दागिने परत मिळवण्यासाठी हे पूर्ण मनाने काम करतील. आई मला निलिमाचं म्हणणं पटतंय. हो हो हो, हे मलाही पटलेलं आहे. हे बघ ललिता, या दोघांनी करेक्ट सुवर्ण मध्य काढलेला आहे. म्हणजे बघ, त्याच्या व्यवसायाला भांडवलही मिळालं, शिवाय घरचे दागिने घरातच राहिले. म्हणजे कधी सणावारी तिला लागले तर तू देशीलच ना तिला घालायला. मग सगळ्यांचं हेच मत असेल तर घेऊन घेते मी दागिने. आई काय बोलू तेच कळत नाहीये. तू मला पुन्हा उभं राहायला संधी दिलीस. निरंजन,
आईचे आभार मानायचे नसतात रे. मन लावून काम कर. ऑल द बेस्ट.